जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक अनिल सुधाकर रावहांडे आपणा सर्वांचं करिअर केअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्र हो, आपल्या आजच्या क्लासमध्ये आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील माकड, कीटक, सरडा, बेंडूक हे भिंतीवर चढते, झाडावर चढते, खांबावर चढते, खाली उतरते, त्याच्यासाठी त्याला किती वेळ लागतो, त्या खांबाची उंची किती, जर तो खांब त्याच्यापेक्षा जर जास्त चौपट पाचपट असेल तर ते गणित जे असतात ते गणित कसे करायचे ते मी तुम्हाला आजच्या या क्लासच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. मित्र, त्याआधी हे माझ्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आहे, जे तुम्हाला मागे दिसत आहे हे माझ्या क्लासचे रिझल्ट आहेत. त्यानंतर हे माझ्या क्लासचे 2026 मध्ये आलेले रिझल्ट आहे. आणि आता कुठलाही वेळ वाया न घालवता पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो आणि आपल्या पहिल्या गणिताला सुरुवात करतो. बघा आता काय म्हटलेलं आहे की एक माकड आहे, ते एका खांबावर एका प्रयत्नात 7 मीटर वर चढते. किती मीटर वर चढते? 7 मीटर. व 2 मीटर खाली घसरते. आता मला सांगा, पहिले त्या चढताना आता हा एक खांब आहे. बघा, मी शॉर्टकट मेथड जास्त वापरल्यापेक्षा तुमची कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे. त्यामुळे जर असा फक्त तुमच्यामध्ये सहनशक्ती ठेवा आणि हे बघा पूर्ण तुमच्या लक्षात येईल. हा एक खांब आहे, ते एका खांबावर एक माकड आहे. हे माकड काय करून राहिलं? हे बघा, हे माकड आहे. हे माकड किती मीटर वर जात आहे? 7 मीटर. 7 मीटर वर जाते आणि 2 मीटर खाली घसरते. म्हणजे आपण जर एक विचार केला, 7 मीटर वर जात आहे, 2 मीटर खाली जात आहे, म्हणजे 7तून जर 2 मायनस जर केले तर ते 5 मीटर वर जात आहे ना. मग एका प्रयत्नात ते किती मीटर वर जात आहे? 5 मीटर वर जात आहे. मग मी इथं करतो प्रयत्न, बघा प्रयत्न, आणि इथं करतो मीटर, प्रयत्न आणि मीटर. मग मला सांगा, एका प्रयत्नात किती वर जातात आहे? 5 मीटर वर जात आहे. तर खांबाचे अंतिम टोक गाठण्यासाठी माकडाला एकूण 25 वेळा प्रयत्न करावे लागतात. म्हणजे किती प्रयत्न करावे लागतात त्याला वर जाण्यासाठी? 25 वेळा प्रयत्न करावे लागतात. तर त्या खांबाची उंची किती? म्हणजे आपल्याला काय काढायची आहे? उंची कशामध्ये राहील? मीटर मध्ये. मग उंची काढायची आहे म्हणून मी इथं x ठेवतो. मला सांगा, ते एका प्रयत्नात किती वर जात आहे? 5 मीटर वर जात आहे. आता ते 25 वेळा प्रयत्न केले त्यानं. किती वेळा प्रयत्न केले? 25 वेळा प्रयत्न केले. तर ते एकदम वर टोकावर जाणार आहे ना. फक्त एक काम करायचं, 25च्या ऐवजी 24 लिहायचे. 24 का लिहायचे ते मी तुम्हाला इथंच क्लिअर करतो. बघा आता हे माकड काय करत आहे? वर जात आहे आणि त्याला आणखी वर जाण्यासाठी ते खाली येत आहे. आणखी वर जात आहे, आणखी वर जाण्यासाठी खाली येत आहे, आणखी वर जात आहे, वर येण्यासाठी ते खाली येत आहे की नाही. पण ज्या वेळेस त्याला शेवटचा अटेम्प्ट करावा लागेल त्यावेळेस ते डायरेक्टच वर शेंड्यावर चाललं जाईल ना. समजून राहिलं ना. म्हणून शेवटचा प्रयत्न ज्यावेळेस तो करेल त्यावेळेस ते खाली येणार नाही. म्हणून आपण प्रयत्न 25 आहे, 25च्या ऐवजी किती लिहिले? 24. एका प्रयत्नात किती वर चाललं? ते 5 मीटर. आता इथं समचलनाचा वापर करावा. ज्यांना माहित असेल गणित, ज्यांचं म्हणजे सुरू असेल किंवा झालेलं असेल त्यांना समचलन म्हणजे काय आहे. इथं नेहमी तिरपा गुणाकार होतो. म्हणजे 24 गुणेला किती? 5 आणि भागेला 1. आता भागेला 1 काय घेतला काय नाही घेतला काय याचा गुणाकार करू. 5 चुक 20, 20 शी 0, हातचे आले 2, 5 दोन्ही 2 12, किती आले? 120. शेवटचा प्रयत्न आपल्याला घ्यायचा आहे. 25व्या प्रयत्नात ते डायरेक्ट शेंडावर जाईल ना. आणि एका प्रयत्नात किती वर चाललं होतं? ते 7 मीटर खाली. याचा त्याला सवालच पैदा नाही होत. म्हणजे या 120 मध्ये किती टाकायचे? 7. जर टोटल केली तर किती होते? 127. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3 तुमचं उत्तर राहील. समजून राहिलं? लक्षात येत आहे? चला आता दुसरा प्रश्न बघू. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. पुढचा प्रश्न आता बघा. पुढचा प्रश्न बघा. एक माकड एका प्रयत्नात 8 मीटर वर जाते. किती मीटर वर जाते? 8 मीटर. बघा, हे 8 मीटर वर जात आहे व 3 मीटर खाली घसरते. मग आता मला सांगा, 8तून 3 गेले किती? 5. म्हणजे ते किती वर जात आहे? 5 मीटर वर जात आहे. ते एवढं लक्षात आलं आपल्या. कारण 8 वर चाललं आणि 3 खाली घसरून राहिलं म्हणजे ते 5 मीटर वर चाललं ना. खाली आल्यामुळे तेच पकडावं लागेल. मग घसरते. खांबाचे टोक गाठण्यासाठी त्याला 20 प्रयत्न करावे लागतात. मी तुम्हाला आधीच्या गणितात सांगितलं होतं 20 प्रयत्न करावे लागतात.
किती प्रयत्न करावे लागतात? 20 प्रयत्न करावे लागतात. तर खांबाची उंची किती? आता बघा, ते वर चाललं 8 मीटर, खाली आलं 3 मीटर, म्हणजे ते वर चाललं किती? 5 मीटर. म्हणजे इथं मी प्रयत्न लिहितो, प्रयत्न, आणि ही उंची. एका प्रयत्नात किती चाललं? ते 5 मीटर. आता एक प्रयत्न आपण इथं पकडायचा नाही, मग किती पकडायचे? हे 20. 20 ऐवजी किती पकडायचे? एक याच्यातून मायनस केलं तर 19. मग 19 प्रयत्नात ते किती वर जाईल? इथं पुन्हा तिरपा गुणाकार. 19 गुणेला किती? 5. 5 9 45, 5 हातचे आले 4, 5 1 5 4 9, आणि शेवटचा एक त्याचा प्रयत्न राहील ना. मग शेवटच्या प्रयत्नात ते किती वर जाणार आहे? डायरेक्ट 8 मीटर वर जाईल, आणि वर जाऊन डायरेक्ट बसल. या दोघांची बेरीज करा. 8 आणि 5 13, 13 3 हातचा आला 1, 8 9 आणि 1 10, म्हणजे किती झाले? 103. आहे का? चला, 1 नंबर हे आपलं उत्तर. लक्षात येऊन राहिलं? पटकन स्क्रीनशॉट करायचा, मी समोर जाणार. बघा प्रश्न क्रमांक 3. आता बघा प्रश्न काय म्हणते. एक सरडा भिंतीवर 9 मीटर वर चढतो व 4 मीटर खाली घसरतो. वर किती चढला? 9, खाली किती आला? 4. 9तून 4 गेले 5. म्हणजे एका प्रयत्नात, हे प्रयत्न बघा सारखं गणित आहे, प्रयत्न किती वर गेला? ते मीटर. किती वर गेला? 9 गेला होता, 4 आला, म्हणजे किती? 5. बरोबर आहे. खाली घसरतो. भिंतीचे टोक गाठण्यासाठी त्याला 18 प्रयत्न करावे लागतात. इथून एक मायनस करायचा, मग 18तून 1 गेला, किती आले? 17. इथं किती? यक्स, कारण आपल्याला उंची काढायची म्हणून यक्स. कोणता गुणाकार? तिरपा. 17 गुणेला 5, 17 5 85. बरोबर आहे. 17 5 85. आणि किती वर चालला होता तो? 9. 9 याच्यात जुळून द्या, कारण की तो शेवटच्या प्रयत्नात डायरेक्ट किती वर जाईल? 9. मग 9 आणि 5 14, हातचा आला 1, किती? 94. आहे का ऑप्शन मध्ये? निघालं उत्तर. समजून राहिलं? पुढचा प्रश्न बघा. एक बेडूक 5 मीटर वर चढते व 2 मीटर खाली घसरते. वर चाललं 5, खाली आलं 2, 5तून 2 गेले 3. 3 मीटर मध्ये आहे म्हणून वर लिहिलं मीटर, म्हणजे उंची होईल. विहिरीच्या काठावर पोहोचण्यासाठी त्याला 30 उड्या माराव्या लागतात. आपण 29च पकडायचं, म्हणजे इथून मायनस करायचं. म्हणजे एका उडीत, एक उडी किंवा एक प्रयत्न म्हणजे किती? 3. तर 29 ला किती? यक्स. कोणता गुणाकार? तिरपा. 29 गुणेला 3, 9 3 27 7, हातचे आले 2, 3 2 6, 7 2 8. आणि किती वर चाललं होतं? ते 5. याच्यामध्ये किती जोडून द्यायचं? 5, कारण शेवटच्या प्रयत्नात ते डायरेक्ट किती वर जाणार आहे? 5. 7 आणि 5 12 2, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 92. आहे का ऑप्शन मध्ये? चलो, समजून राहिलं ना? जर काही तुम्हाला समजलं नाही, काही घाई होत आहे असं जर वाटत असेल तर खाली कमेंट्स मध्ये टाका. पुढचा प्रश्न घेऊन राहिलो मी. बघा आता, एका कीटकाला 22 मीटर उंचीच्या खांबावर चढण्यासाठी 7 प्रयत्न करावे लागतात. लक्षात घ्या मित्र हो, किती मीटर? 22 मीटर. प्रयत्न 7. एवढं लक्षात आलं? एका प्रयत्नात कीटक 4 वर चाललं, 4 मीटर वर चाललं आणि 1 मीटर खाली आलं. 4 वर 1 खाली, म्हणजे 4तून 1 गेला, किती? 3. म्हणजे मी इथं लिहितो प्रयत्न किती? 1. प्रयत्न 1. ठीक आहे. उंची मीटर मध्ये 3, कारण ते 4 वर चाललं, 1 खाली आलं. ठीक आहे. तर त्या खांबाच्या 4 पट खांब. आता मला सांगा, खांब किती मीटर लांबीचा होता? हाच होता ना खांब. किती मीटर लांबीचा होता? 22. मग याची 4 पट, म्हणजे 22 ला कितीने गुणा लागेल? 4. 22 चुक 88. समजून राहिलं? 22 चुक किती? 88. 4 पट लांबीच्या खांबावर त्या कीटकाला चढण्यासाठी एकूण किती वेळा प्रयत्न करावे लागतात? किती प्रयत्न? मग प्रयत्नाच्या खाली यक्स. आता मला सांगा, हा खांब किती मीटरचा होता? 88 मीटरचा होता. मला सांगा, तो एका प्रयत्नात किती वर चालला होता? 4. मग शेवटचा प्रयत्न आपल्याला सोडून द्या लागते ना, म्हणून मी या 88 मधून 4 मायनस करतो. 88 मधून 4 मायनस केले तर किती येतात? 84. म्हणजे माझं गणित असं तयार झालं, एका प्रयत्नात 3 मीटर, तर किती प्रयत्नात? 84 मीटर. मला माहिती आहे खांब 88 मीटरचा आहे. शेवटचा प्रयत्न डायरेक्ट आपला 4 मीटर वर जाईल. इथं कोणता गुणाकार? तिरपा गुणाकार. त्याच पद्धतीनं करायचा. 1 गुणेला 84, 3 गुणेला x, म्हणजे छेदस्थानी किती? 3. भाग देणं सुरू करतो. 3 1 3, 3 2 6, उरली किती? 2. 3 8 24. किती आले? 28.
आता शेवटचा प्रयत्न मला इथं याच्यासोबत जोडा लागन. 28 आणि 1 29 ऑप्शन मध्ये आहे. डन. समजून राहिलं. पुढच्या प्रश्नाकडे जायचं. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता पॉज करून. ठीक आहे. पुढे बघा आता पुढचं गणित किती मस्त आहे. एक माकड 50 मीटर उंचीच्या खांबावर चढत आहे. ओके. त्या खांबाची उंची किती आहे? 50 मीटर. ओके डन. ते पहिल्या मिनिटाला 3 मीटर वर चढते. एका मिनिटात बघा, पहिलं मिनिट, एका मिनिटात, हे मिनिट वर चाललं किती मीटर? ते पहिल्या मिनिटाला किती मीटर? 3 मीटर. किती मीटर? 3 मीटर. मीटर म्हणजे उंची. किती मीटर वर चाललं? 3 मीटर. व दुसऱ्या मिनिटाला म्हणजे अजून 1 मिनिट होऊन राहिला. दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली आलं म्हणजे मायनस. म्हणजे हे किती झाले? 2 मिनिट. आणि 3तून 2 गेला 1. म्हणजे मला सांगा वेळ मिनिटामध्ये आहे किती? 2 मिनिट. 2 मिनिटात ते वर किती गेला? म्हणजे मीटर मध्ये उंची किती वर गेला? 1 मीटर वर गेला. एवढं लक्षात आलं. बघा, दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरते. तर त्या माकडाला खांबाच्या अंतिम टोकावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? मला सांगा किती मीटर लांबीचा खांब होता? 50 मीटर. एका मीटर मध्ये किती वर चाललं होतं ते? 3 मीटर वर चाललं होतं. म्हणून आपल्याला या 50 मधून किती मायनस करायचे? 3. 50 मधून जर 3 मायनस केले तर किती येतात? 47. इथं वेळ काढायचा यक्स, कारण आपल्याला काय विचारलं त्यांनी? वेळ. आणि शेवटच्या एका मिनिटात ते डायरेक्ट वर जाणार आहे, म्हणजे 3 मीटर वर जाणार आहे. इथं कोणता गुणाकार? तिरपा गुणाकार. 2 गुणेला 47 छेदस्थानी 1 घेतला काय? नाही घेतला काय? 7 दोन्ही 14 4 हातचे आले 1 4 दोन्ही 8 आणि 1 9 किती झालं? 94. आणि शेवटचा आपल्याला 1 मिनिट टाकून द्या लागन. याच्यामध्ये 1 मिनिट टाकून द्यायचा. 94 आणि 1 किती झाले? 95. समजून राहिलं? बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला असेल. पुढचं गणित, शेवटचं गणित आजच्या क्लासचं मित्र हो. बघा काय म्हणते. एक माकड 100 मीटर उंच खांबावर चढत आहे. आता हा खांब किती मीटरचा आहे? 100 मीटरचा खांब आहे. ते माकड पहिल्या मिनिटात 10 मीटर वर चढते. बघा, एका मिनिटात, पहिला मिनिट हे होय वेळ, किती मीटर वर चाललं? उंची किती चाललं ते वर? 10 मीटर. 10 मीटर काय चाललं ते? वर चढत आहे. दुसऱ्या मिनिटाला 5 मीटर खाली घसरत आहे. म्हणजे अजून 1 मीटर 5 खाली आलं म्हणून मायनस. 10तून 5 गेले 5. 1 आणि 1 किती? 2. म्हणजे 2 मिनिटात किती वर चाललं ते? 5 मीटर. मग इथं मी तेच करतो. वेळ किती आहे आपला? 2. उंची किती आहे? उंची किती जात आहे ते? 5 मीटर. मग मला सांगा एका प्रयत्न म्हणजे 100 मीटर लांबीचा खांब होता ना, 10 वर चाललं ना, शेवटी ते डायरेक्ट 10 वर जाऊनच थांबणार आहे ना. मग मी काय करणार आहे? या 100 मधून 10 काढणार आहे आणि त्या ठिकाणी किती घेणार आहे? 90. आणि इथं घेणार आहे यक्स, म्हणजे मला काय काढायचा आहे? वेळ. इथं कोणता गुणाकार? तिरपा गुणाकार. मग बघा 2 गुणेला 90 भागेला किती? 5. 5 1 5 उरले किती? 4. 5 8 40. 18 दोन्ही 36. अजून 1 मिनिट मला टाकायचा आहे, कारण की ते शेवटच्या मिनिटात डायरेक्ट वर जाणार आहे, त्याला खाली याने लागत. म्हणून इथं 1 बरोबर किती? 37. म्हणजे किती वेळ लागेल त्याला? 37 मिनिट. समजून राहिलं का? समजलं असन तर सांगा. जर जास्त घाई झाली असन तर स्लो करू आपण व्हिडिओ. परंतु काही विद्यार्थी स्लो व्हिडिओ बघत नाही, म्हणून आपल्याला थोडं ते फास्ट मध्ये कंटेंट द्यावा लागतो. समजल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असेल तर माझ्याशी बोला. धन्यवाद.